किती दिवस झालं मामा वासराला? 4 दिवस झाले. बरं. दूध गायला आहे भरपूर? होय आहे बरं. किती येतं झाली गायची? तिसरं. ह्या अगोदर काय काय झालं होतं गायला? हां. मग ती खोंड आणि कालवड आणि ह्या वासरात काय फरक आहे का? काय फरक आहे? हां बर. आणि 2 नंबरच्या 2 नंबर झालेलं परत 2 नंबर जर वासरू हे अगोदर आणि पहिलं कालवड तर काय साधी होती. बर. कुठल्या बैलाची? हा बैल धावण्यावर बर. मग गाय बैल धावेल तसं देते का स्वतःवर घेते? बैल धावण्यावर खात्री झाली तुम्हाला? बर बर. पहिल्यांदा बैल साधा धावला होता. हां म्हणजे कालवड साधी झाली. साधी झाली. पुन्हा दुसऱ्या वेळी ते आपलं चांदोरवाडीला बैल हां धावला होता. ते झालं फक्त भावरा होता मोठा मोत्ताटीवर. आणि तिसऱ्या वेळेला ते आता निजामपूरचा निजामपूरचा कोणाचा? हनुमतगाव. निजामपूर. निजामपूर हां. ते बैलाची माहिती कोण दिली होती मामा? नाव काय त्यांचं? खांडेकर हो, हे आपलं पाहुणं आहे. नाही आम्हाला माहित नाही. अशीच आमची तांत्रिक ओळख आहे म्हणून तुम्हाला. हा सिद्धांत खांडेकर. हा मग त्यांनी सांगितलं निरोप दिल्यावर बैल कसा वाटला? बैल चांगला आहे म्हणूनच पुन्हा मग ते डिसिजन घेतलं. बर बर. म्हणून पुन्हा वासरू बी चांगलं मापन पडलं. मग बैल भरल्यासारखं वासराला हाड अंग होय बरं झाले. होय. मग गाय येल्यापासून बघायला आलती का बरीच माणसं? नाही आता हे ही शेजारची इकडे तिकडे तर शेजारी आता इकडे बाकी इथल्या इथे येणार. बाकीचे एवढे कोण नारीत आता तुमच्यासारखीच नारीत तो बर. पाहुण्यासारखे. हां हां हां. बाबा इकडे तिकडे कोणाची नाही कोणाची नाही. बर बर बर. म्हणजे आता शेतकरी बघताय की हां हां हां. जगल त्याला भरपूर झाले. हा भरपूर झालं. म्हणजे पहिलं नाला आता ठराव तुमच्यासारखीच नाही दिसतात हो. हां हां हां. पाहुण्यासारखे आता नवसारखं इकडं तिकडं फिरते ते कुठं बे ह्याला नाद आहे म्हणून मग आम्हाला कुठं जायला जमत नाही. नादच नाही तर सिद्धांत वासरू गाय सारखं झालं का बैलासारखं? हा बैलासारखं बैलासारखं झाले. मग याच्या अगोदर अशा कलरची चालती का? होय असाच कलर. आता मामा ही कलर राहणार का बदलणार परत? पुन्हा कसं होणार? हरणामध्ये एवढं पूर्ण राहत नाही हरण. नाही. मग जन्मल्यावर जास्त होता का कमी होता हरणा? नाही असं होतं. हां बरोबर. किती झालं येऊन? किती झालं? 4 दिवस. 4 दिवसाच्या मानानं वासरू दांड काय? नाही आज तर वासरू पडले. बर. नाही गाय पण चांगली आहे मामा. हो होय. गाय जातीवंत गया हाडाला चौकाला. हा हा जातीवंत. पुन्हा बैल बी चांगला. आणि ती पहिल्यांदा चूक झाली होती. साधा आपलं जाऊ घरगुती. ही गाय मामा घेतलेली का घरची आहे? घेतलेले इथं आपलं भावकीतले. या गायचे आई वडील कोण आहे माहिती आहे का? होय हाय ते घेते पोपटाला. कोणत्या बैलाची गाय सिद्धांत? कुठल्या बैलाची माहित नाही. जुनी बरेच दिवस झाले. तुम्हाला सांग. मिसाळाकडे बैल होता बघा. कुठल्या? रामा मिसाळकडे बैल होता त्या बैलाची. हा हा मिसाळ कुठल्या गावची? चिनक्याची. हा त्या बैलाची गाय. हां हां हां. मिसाळ शितोळे हे 2 चिनक्याला. आणि या बैलाची आई या गायची वडील गायचा वडील आता काय त्यांना त्या गायची आहे वडील ती त्याने बी गाय आणलेली होती त्यांच्या सासरवाड निजामपूरनं. आय आहे का जिवंत गायची? मरली आता मागल्या महिन्यात. अशीच होते का दिसाय? होय अशीच पांढरा 22 इथं झाली गायची. 22 हिच्या आईची 22 हिच्या हिच्या आईची 22 इथं झाली छावणी आणि 28 का काहीतरी वय होतं गायचं मग वारताना. 22 येता असणाऱ्या गायची कालवड आहे. हा हा 22 येता असणाऱ्या गायची कालवड आहे. त्यानं बी ते आपल्याला मिळालं म्हटलं गाय नाही गाय नाही त्या ह्याला कालवड म्हटलं. त्याला पण ते नगोज म्हणतो ते आपलं भावकीदार मी बरेच 2000 रुपये दिला तशी मोकळी नेहमी म्हटलं. बरं बरं. दूध बऱ्यापैकी आहे गायला. होय होय दूध भरायला सांभाळल्यावर असते. फक्त आता मामा त्या ठिकाणी बांधू नका. हा पटंगणार डोकं घासता कामा खिलार कधीच घासायच्या ठिकाणी बांधायचं नाही. त्याला खोड लागते. पटंगणाला पटंगणाला बांधायचं. अलीकडे घेतल्यानंतर जमते झाडाला